अर्ध्या गोष्टी आम्हालाच कळल्या नसतात ना अजून. तर मतदान सुरू झालेलं आहे. तुम्ही स्वतः सुद्धा व्हिजिट देताय मतदान केंद्रांवरती. कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि पोलिसांकडून काय काय प्रिकॉशनरी मेजर्स सगळे घेतले जातात? आज आपल्या पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मतदानचा दिवस आहे. या मतदानच्या दिवसासाठी पोलिसांनी तयारी ही 1 महिना आधीपासून सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये गुंडांवर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्यात आलेले आहे. जे दमदाटी करणं किंवा काही मसल मनी पॉवर यूज करणं अशा प्रकारे जे पण करतात त्यांच्यावर एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण घेतलेला आहे. आज जसं आपण बघू शकतो सकाळपासून नागरिकांची एक लाईन लागलेली आहे मतदान करण्यासाठी. एक चांगलं भयमुक्त असं वातावरण आहे. सगळ्यांना एक पॉझिटिव्ह असं वातावरण निर्माण केलेलं आहे. जर बंदोबस्ताचं जर बोलायचं तर बूथ लेवलवर आपण डिप्लॉयमेंट केलेली आहे. हर एक बूथवर एक पोलीस अंमलदार आहे. त्याच्यानंतर पूर्ण इमारतीसाठी गार्ड करण्यासाठी आहे. नंतर 100 मीटरचं डिसिप्लिन पाळण्यासाठी आपल्याकडे बंदोबस्त सगळ्या तयारी करून ठेवलेली आहे. वरतूनच सेक्टर लेवल, झोनल लेवल, नंतर मग एसीपीच्या लेवलवर, डीसीपीच्या लेवलवर ही सगळी पेट्रोलिंग केलेली आहे. आपण बाहेरून पण अधिकाऱ्यांची रिक्वेजिशन करून त्यांना डिप्लॉयमेंट केलेलं आहे बंदोबस्तमध्ये. तिथे आरओ लेवलवर आपण डिप्लॉयमेंट केलेलं आहे. त्यांच्या एक पेट्रोलिंग आहे. त्याच्यानंतर पुणे मनपाचं जे त्यांनी बनवलेले झोन्स आहे त्या झोनल पेट्रोलिंग त्यांना आपण मनुष्यबळ पुरवण्यात आलेलं आहे. वरतूनच एक चांगलं आपण टेक्नॉलॉजीचा पण युज करतोय. जागे जागी जे आपण पुणे शहरामध्ये एआयचे कॅमेराज लावले त्याच्या मार्फत पण आपण चेक करतोय. वरतून जे आमचे एमएससी व्हॅन्स आहे, ड्रोन्स फिरवल्या जात आहेत, की कुठे असं तर नाही होते की मध्याच्या काळी कोणाला येऊन प्रलोभन देऊन काही मतदानचा प्रयत्न होईल, असं पण नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या टेक्नॉलॉजीचा पण युज करत आहे. ओव्हरऑल सांगायला गेलं तर बंदोबस्त एकदम चोख लागलेला आहे. पुणे पोलीस पूर्ण लोकांच्या हक्क बजावण्यासाठी एकदम कटिबद्ध आहे आणि चांगला बंदोबस्त होईल. सगळ्यांना भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करता येईल हीच आम्ही अपेक्षा सर, ठेवलेली आहे. आजचं मतदान जितकं भयमुक्त होणं गरजेचं आहे तितकंच उद्याचं काउंटिंग सुद्धा सुरळीतपणे होणं आणि आज ईव्हीएम सगळ्या सुरक्षितपणे पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून काही तयारी आहे? डेफिनेटली. जसं आपण लोकशाहीमध्ये बघतो, लोकशाहीमध्ये ईव्हीएम सेंटर पर्यंत पोहोचणे, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मतदान होणे आणि तेवढंच ते सेफली स्ट्रॉंग रूम मध्ये जाणे, याची सगळ्यांची सिक्युरिटी चांगल्या प्रकारे केलेली आहे. व्यवस्थित गार्ड्स वगैरे आम्ही नेमलेले आहेत. गार्ड अशा प्रकारे आहेत की या इमारतीमधनं ज्या बूथ असतील, जी इमारत असतील त्या बूथ्स पासन त्या इमारतीच्या सेंटर पर्यंत गार्ड दिल्या जाईल. त्या सेंटर पासन स्ट्रॉंग रूम पर्यंत घेऊन जाताना गार्ड दिला जाणार आहे. तो शस्त्रधारी गार्ड असणार आहे. ते एकदम ट्रेंड मॅन पॉवर आहे. वरतून जे स्ट्रॉंग रूम आहे तिकडे आम्ही डबल गार्ड लावलेला आहे. तो गार्ड आमच्या पोलीस मुख्यालयाचा पण आहे आणि वरतून एसआरपीएफचा पण आहे. म्हणून एकदम स्ट्रॉंग गार्ड लावलेला आहे. वरतून जसं तुम्ही म्हटलं उद्याचं पण भयमुक्त होईल, तर नक्कीच भयमुक्त होईल. जे पण असा काही अनुसूचित प्रकार घडून आणण्याचे जे इसम आहे त्यांच्या सगळ्यांवर आपण प्रिव्हेंटिव्ह केलेलं आहे. सगळ्यांना त्या प्रकारे समज दिलेली आहे की कोणीही काही अनुसूचित प्रकार करण्याचा प्रयत्न जरी केला तरी पुणे पोलीस यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. म्हणून उद्या पण भयमुक्त प्रकारे नागरिक सगळे इलेक्शन चे रिझल्ट बघू शकतात. त्याच्यानंतर मग जे कॅन्डिडेट्स आहेत ते इलेक्शनचे रिझल्ट नीट प्रकारे बघू शकतात. काही गडबड होणार नाही असं आम्ही एकदम कॉन्फिडंट आहे.